ते कायदे योगेश पीटीआय पुढे घे ना. सरळ केलेलं आहे. साहेब पण सरकारी पक्ष बोलून आपण म्हणतो की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लाटल्या आणि जे 4 फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी 4ची आपण आणि आपल्या भावाला या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही. सरकारी वकिलांचं काय म्हणणं हे मला माहिती नाही. मी जजमेंट वाचलेलं आहे आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो. पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकतं ना, काय राजीनाम्याची मागणी होऊ शकतं, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत. राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे. त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक म्हणून. तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार. गेल्या काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील, नंतरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील, आता एकूणच कृषी मंत्री पण आज उपलब्ध झालेलं नाही ना हे कृषी मंत्री झाल्यानंतर. हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे आज झाले, ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की नव्हतं मला माहित नाही. त्यामुळे तो काळ आणि आजचा काळच्या मध्ये फरक आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेंचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले. पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते. उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे. आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयानं जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्यात या ठिकाणी जाणार.